परभणी आणि पुण्याच्या डीपीडीसी बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाचं विधान केले, जे सध्या चर्चेमध्ये 2% कमिशन घेतल्याशिवाय फायलीच अधिकारी पुढे घेऊन जात नाहीत, असं थेट आरोप त्यांनी या ठिकाणी केले। कानउघडणी केली या अधिकाऱ्यांची आणि मंत्रालयातही बोलवल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत रोहितदादा पवार आपण त्याची बातचीत करणार आहोत। दादांचे स्टेटमेंट नेमकं तुम्ही कशा रीतीने पाहता? एकतर दादांनी जी काही आकडेवारी सांगितलेली आहे ती फार कमी सांगितली असं आपल्याला म्हणावं लागेल। आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर काम मंजूर करायला काही टक्केवारी घेतली जाते आणि पैसे काढायला काही टक्केवारी घेतली जाते आणि तो टक्का फार मोठा आहे। पण तरी एक जबाबदार व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री या राज्याचे जे फायनान्स मिनिस्टर आहेत ते जर असं काही बोलत असतील तर खऱ्या अर्थाने त्याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे। 1 पैसा नाही तर 1 करोड असो, हा सगळा पैसा कोणाचा आहे तर हा सामान्य लोकांचा आहे आणि दर 2-3% अधिकारी घेतात असं दादाच म्हणत असतील तर मी दादांना विनंती करतो की जे कोणी अधिकारी त्यांना बाहेर काढा, त्यांच्यावर कारवाई करा, लोकांना दाखवून द्या। काही महिन्यांपूर्वी आपण जर बघितलं तर कृषी मंत्री कोकाटे साहेब बोलले होते की 4-5% करप्शन तर नॉर्मल झालेलं आहे आणि हे आता तो त्याचा भाग झालेला आहे। म्हणजे मंत्रीच तसं बोलत असतील तर कुठेतरी कोकाटे जे बोलले होते त्याचा शिक्कामोर्तब हे दादांच्या वक्तव्याला त्या ठिकाणी झालं। आता त्या बाबतीत दादा काय करतात हे आपल्याला बघावं लागेल। नरहरी झिरवळ म्हणतात की 2100 रुपये देणार असं आम्ही कधी बोललोच नव्हतो आणि 1500 रुपयातही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या संतुष्ट आहेत। एप्रिल महिना संपत आलाय, लाडक्या बहिणींना त्यांचा काही हप्ता मिळाला नाही, कसं पाहता आणि विरोधक म्हणून तुमची भूमिका आता काय असेल? एकतर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत। महिला काय म्हणतायत की जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा पुढच्या 2 महिन्याचे पैसेसुद्धा तुम्ही आम्हाला ॲडव्हान्समध्ये दिले आणि आता आमचा हक्काचा महिन्याचा पगार तुम्ही जर वेळेवर देत नसाल तर मग इलेक्शनच्या काळामध्ये आम्हाला जे पैसे तुम्ही ॲडव्हान्समध्ये दिले ते फक्त मतं मिळवण्यासाठी होते। मतं एकदा मिळाले तर तुम्ही बहिणींना विसरून गेला। दुसरं त्यांनी टी व्हीवर सुद्धा बघितलेलं आहे, भाषणात बघितलेलं आहे, जे मोठे मोठे कार्यक्रम लाडक्या बहिणीचे झाले त्याच्यामध्ये अनेक नेत्यांनी तिथं बोलून दाखवलेलं आहे। 1500 रुपये आता आपण करत आहोत पण येत्या काळामध्ये आम्ही ते 2100 करू। जाहीरनाम्यामध्ये सुद्धा 2100 रुपये तिथं केलेलं आहे आणि आत्ता हे सर्व नेते जर युटर्न घेत असतील त्यात 8 लाख महिलांचं तिथं जे काही बेनिफिट मिळत होतं ते त्यांनी कमी केलं, ते 20 लाखाला आकडा जाईल। तर कुठंतरी महिलांचा मताचा वापर हा फक्त निवडून येण्यासाठी केलं आणि आता महिलांना हे विसरून गेले। येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तर आवाज उठूच, पण कुठंतरी आता असं परिस्थिती आली की रस्त्यावर सुद्धा उतरावं लागेल। एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचं एक स्टेटमेंट आलं आहे, ते म्हणतात की 107 पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते बेपत्ता आहे। यालाच धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की एकही माणूस बेपत्ता नाही आहे, कसं पाहता या स्टेटमेंटकडे? एकतर हे दोघं जबाबदार नेते आहेत। म्हणजे एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब हे होम मिनिस्टर आहेत आपल्या राज्याचे आणि ते मुख्यमंत्री आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यात काय चाललं आहे हे त्यांनाच माहीत नाही। म्हणजे ही अशी परिस्थिती आहे, अतिशय संवेदनशील विषय आहे, देशाचा विषय आहे। याच्यात जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही की काय एक्झॅक्टली चाललं आहे, कोणाची खरी माहिती समजायचं हे सुद्धा जर त्या नेत्यांना तिथं कळत नसेल तर आमच्यासारख्या नाही तर सामान्य नागरिकांनी काय समजायचं? एक तर मी विनंती करतो, खरं काय हे दोघांनी एकत्रित बसून त्या ठिकाणी लोकांना सांगायचं। हे काय राजकीय कुरगुड्या असतील, राजकीय तुमचे वाद असतील, तुमचा इगो दुखावला गेला असेल, हे तुम्ही तुमच्या घरी ठेवा, तुमच्या कार्यालयात ठेवा। आपल्या राज्याला देशाला आज काय पाहिजे सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन देशावर आलेलं जे काही संकट आहे ते मात्र आपल्याला हाणून पाडायचं। त्यासाठी काय एकत्रित करतात ते सांगा, पण ह्यांच्यातच जर समन्वय नसेल, ह्यांच्यातच कोऑर्डिनेशन नसेल तर या सरकारमध्ये काय चाललं आहे म्हणजे खरंच दुर्दैवी गोष्ट आपल्याला म्हणावं लागेल। गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे, तुम्हाला वाटतं गृह खातं योग्यरित्या काम करतंय? हे बघा, तुम्ही जर काही इन्सिडेन्सेस बघितले, काही घटना बघितल्या, त्याच्यामध्ये ड्रग्सचा जे काही उत्माद तिथं सुरू आहे, ह्या स्टेटमेंटमध्ये जो तफावत येते, संजय गायकवाड जे सत्तेतले आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांनी जे स्टेटमेंट केलं पोलिसांच्या बाबतीत आणि तिथं जे काही कमिशन घेतलं जातं आणि गुन्हे जे आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी जी मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये तिथं वाढलेली आहे, याच्या बाबतीत कुठेतरी प्रशासन आणि होम मिनिस्ट्री तिथं जबाबदारी असं आपल्याला म्हणावं लागेल। आता नेरूळ च्या पोलीस स्टेशनमध्ये एक घटना घडलेली आहे ड्रग्सच्या बाबतीत। काही पोलीस अधिकाऱ्यांवरच FIR झालेले आहेत आणि काही आकडे हे फार मोठे आकडे तिथं आता पुढे येत आहेत। म्हणजे 1100-1200 कोटी रुपये ड्रग्सचा पैसा हा त्या 4 चौघामध्ये त्या ठिकाणी फिरलेला आपण बघू शकतो। मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि होम मिनिस्टर म्हणून तुम्ही काय नेरूळला विषय झाला, कशा प्रकारे काय गोष्टी घडल्या हे तुम्ही स्पष्टपणे लोकांना सांगावे। आणि जर पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते जर सांगू शकले नाही तर आम्ही त्याच्यामध्ये अजून स्पष्ट
खोलात जाऊन लोकांसमोर ते विषय सर्व आणू. नक्कीच निशिकांत दुबे यांचं एक स्टेटमेंट समोर आलेलं आहे. ते म्हणतात की 5 लाख पाकिस्तानी मुली आहेत ज्या भारतामध्ये लग्न करून राहत आहेत आणि या सगळ्या मुलींना आता बाहेर कसं पाठवणार, कारण एक एक करून आता अटारी बॉर्डर मार्गे सगळ्यांना पाकिस्तानात पाठवण्याचं जे काम आहे ते सरकारकडून सुरू झालेलं आहे. पण 5 लाख मुलींचा आकडा मोठा वाटतोय. नाही आकडा मोठा आहे, तुमच्याकडे ती माहिती आहे. आमचं एकच मत आहे की जे तुमच्याकडे माहिती आहे पण त्याच्यावर तुम्ही ॲक्ट केलं आहे का, काही माहिती काढल्यात का, कुणी असं आहे का की जे बाहेर माहिती पाठवतं आहे, मुद्दामून लग्न करून कुणीतरी आलेलं आहे. आता लग्न का झालं, कधी झालं हे आम्हाला तरी माहीत नाही, पण तुम्ही एक भाजपचे मोठे नेते आहात, तुम्ही खासदार आहात, तुमच्याकडे ही माहिती असेल, तुमची आज सत्ता या देशामध्ये आहे, याच्यात ही माहिती तुम्ही त्या माहितीचं काय केलं हे लोकांना त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे. इंटेलिजन्स कुठेतरी फेल जो गेलेला आहे, जो जाऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यायची, पण कुठेतरी गेलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या माहितीचं फक्त स्टेटमेंट करण्यापेक्षा या माहितीचं तुम्ही करणार काय हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे. वक्फ विधेयकावर बोलताना परभणीमध्ये असदुद्दीन ओवैसी म्हणतायत की ज्या पद्धतीनं 2 भाऊ म्हणजे ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या विचारात आहेत, तसाच विचार आपण सुद्धा करायला हवा. या स्टेटमेंटकडे कसं पाहता तुम्ही? दोन्ही भाऊ एकत्र येतील असं वाटतंय? नाही, आता चर्चेवरनं तिथं जाणवतं आहे. त्याच्याचबरोबर आपण सोशल मीडियावर सुद्धा जर बघितलं तर त्याच्यात ऑफिशियल हँडलवरनं सुद्धा काही त्याच प्रकारची दिशा ही दिली आहे. आणि शेवटी 2 भाऊ एकत्र येत असेल तर आपली जी परंपरा आहे, जी देशाची परंपरा आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे की कुटुंब हे एक राहावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते. आणि कुटुंब जर एक असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे. सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा एक पत्र लिहिलं आहे की पहलगाममध्ये जो हल्ला झालेला आहे आणि जे शहीद झालेत त्यांचा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये 1 मे रोजी जो कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे, त्यावेळी सन्मान करायला हवा. नाही, ताईंचं मत असं आहे की तिथं जे सगळे टुरिस्ट गेले होते त्यांचा विश्वास हा देशाच्या सुरक्षिततेवर होता. पण जी बैठक झाली सर्वपक्षीय त्याच्यामध्ये चर्चा करत असताना मंत्र्यांकडून सांगण्यात आलं की आम्हाला टुरिस्ट ऑपरेटर जे असतात, नाहीतर जे टुरिझम ऑपरेटरच्या ज्या कंपन्या असतात त्यांनी आम्हाला माहितीच दिली नाही. मग इंटेलिजन्स फेल्युअर तिथं झालं, त्यानंतर तिथं म्हणून सिक्युरिटी दिली गेली नाही आणि टेररिस्ट आले आणि दुर्दैवी घटना त्या ठिकाणी ती घडली. आता मग एवढं सगळं जर सरकारने मान्य केलं असेल तर मग कुठेतरी सरकार पण त्या गोष्टीसाठी जबाबदार आहे असं जर ते मान्य करत असतील तर मग या कुटुंबाला कुठेतरी त्या ठिकाणी सहकार्य झालं पाहिजे असं सुप्रियाताईंचं मत आहे. कारण का हे सगळे टुरिस्ट भारताच्या बाहेर जाण्यापेक्षा आपल्याच देशामध्ये काश्मीर, आपला काश्मीर जे आहे तिथं जाऊन जर टुरिझम करत असतील, तिथं जाऊन ते भेट देत असतील आणि अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे तिथं असणाऱ्या अर्थकारणाला, तिथं असणाऱ्या गरिबाला, तिथं असणारी गरिबी हटवण्यासाठी, नाही तर लोकांना हाताला काम मिळण्यासाठी जर ते तिथं सपोर्ट करत होते, फक्त सिक्युरिटी नसल्यामुळे ती दुर्दैवी घटना जर घडली असेल तर त्या परिवाराचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे असं सुप्रियाताईंचं मत असावं. बरीच चर्चा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील किंवा नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आणि त्याच पद्धतीने आता चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार साहेब आणि अजितदादा पुन्हा एकदा एकत्र येणार का? काय वाटतं नेमकं तुम्हाला? आता ठाकरे परिवाराची चर्चा जरा जास्तच गरम आहे. त्या चर्चेचं काय होतंय, खरंच ती चर्चा राहते का खरं काय होतंय हे आधी आपण बघूया, मग आपण पवार कुटुंबाकडे तिथं जाऊया. वैयक्तिक पण काही मत नाही, कुटुंब एकत्र येत असेल तर स्वागतच आहे, पण आत्ता आम्ही कुटुंब म्हणून एकच आहोत. पण राजकीय दृष्टिकोनातून एकत्र येतोय का नाही हा निर्णय शेवटी पवार साहेबांचा आहे, सुप्रियाताईंचा आहे, आमच्या पक्षाकडनं, आणि पलीकडच्या पक्षांकडनं तो अजितदादांचा आहे. अजितदादा हा निर्णय घेतील असं वाटतं तुम्हाला या घडीला तरी? ते आम्हाला सांगता येणार नाही. त्या 2 मोठ्या नेत्यांमध्ये काय चर्चा होती हे आपल्याला बघावं लागेल. आले तर स्वागत केलं जाईल. नाही, कुटुंब म्हणून तर या गोष्टीचं स्वागत करायला काहीच हरकत नाही, कारण कुटुंब म्हणून एकत्र जेवढं राहू तेवढी जास्त ताकद आपली असते. नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एक महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलं आहे रोहित पवार यांनी की जर दोन्ही कुटुंब एकत्र आले तर त्याचं राजकारणामध्ये स्वागतच केलं जाईल. कॅमेरा पर्सन किशोर बोर्डचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.